नमस्कार. मी पाण्याची बाटली घेतली म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मला खूप प्रचंड दडपण आलेलं आहे. दडपण याचं की एकतर माझ्याबरोबर जे मान्यवर आहेत ते फारच मोठी माणसं आहेत. ती म्हणजे डॉक्टर फडके आहेत, वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. त्यानंतर अथायडे सर ते कार्यक्रमातून निघून गेलेले आहे, पण मी त्यांना व्यक्तिशः ओळखतो आणि अक्षरशः शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे. अलकाताई आहेत, लेखिका आहेत आणि अभिनेत्री पण आहेत. आणि जसं आता हे झिंगरेंनी म्हटलं की हे तुम्ही सगळे सेलिब्रिटी आहेत इकडचे, आणि ह्या लोकांमध्ये मी स्वतःला एक सामान्य माणूस समजतोय. आणि यांनी म्हटल्याप्रमाणे मी मार्गदर्शन तर तुम्हाला करूच शकत नाही, कारण तुम्ही सगळे मार्गदर्शनाच्या पलीकडले आहेत. म्हणजे दीपकजी असतील, रोहन आहे, वैष्णवीताई होत्या. म्हणजे यांनी जे काही काम केलेलं आहे ते खरोखर अलौकिक आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. परत जे अनुभवी पण पर्यटन क्षेत्रातले जे व्यावसायिक आहेत, जोगळेकर असतील, शिरगावकर आहे. म्हणजे बागवेंनी मला इथे बोलवण्याचं कारण मुख्यतः आहे की हा मराठी उद्योजकांसाठी कार्यक्रम, आणि मी एका टॅक्सेशन डिपार्टमेंटमध्ये काम करत असल्यामुळे माझा उद्योजकांशी खूप संबंध येतो. तर मी घरी खूप शिव्या घालत असतो मराठी माणसांना, कारण आम्हाला जे उद्योजक भेटतात ते आम्हाला फार अपवादाने मराठी उद्योजक किंवा दक्षिणेकडचा उद्योजक भेटला नाही, तर गुजराती, मारवाडी आणि पंजाबी सिंधी हेच उद्योजक आम्हाला जास्त आमच्या संपर्कात आले. मगाशी म्हटलं की म्हणजे अक्षरशः मी सगळ्यांना शिव्या घालत असतो. मग प्रश्न असा निर्माण होतो की मराठी माणूस उद्योगामध्ये मागे का? मराठी माणसाची जी मानसिकता आहे ती मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये मागे राहण्याला कारणीभूत आहे. आपण जे म्हणतो की मराठी माणूस एकमेकाचे पाय खेचतो, मराठी माणूस मराठी माणसाला मदत करत नाही, हे सगळं झूट आहे. माणसाची प्रवृत्ती कुठल्याही समाजात गेला तरी तीच असते. आपण जे साहेबांनी एकदम योग्य सांगितलं की आपली जी मानसिकता आहे, मग ती आपली मानसिकता आपण बदलणं आवश्यक आहे. आणि ती जर बदलायची असेल तर आपल्या पुढच्या जनरेशनला, आता रोहनसारखी मुलं या व्यवसायामध्ये यायला लागली तर पुढच्या आपल्या ज्या पिढीची मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं यांनी म्हटलं तसं की कुठेतरी शिक्षण घ्यायचं, काहीतरी नोकरी करायची, आणि त्या नोकरीमध्ये पण आपण कधी एक्सेल होत नाही. नोकरीमध्ये पण आपला आहे जो काय पगार मिळतो त्यात भागवायचं आणि मग रिटायर व्हायचं. तर मला सांगण्याचं हे होतं की दुसरं असं मला सांगायचं आहे की जसं तुम्ही गुजराती समाज बघा, मारवाडी समाज बघा, इतर कुठलाही समाज बघा. पूर्वी असं तरी होतं की आता डॉक्टर साहेब आहेत इथे की आपल्याला बहुसंख्येने मराठी डॉक्टर दिसायचे. आज गुजराती, मारवाडी ते पण डॉक्टर बरेच झाले, आपण मात्र त्यातून पण बाहेर पडलो. मग ह्याचं थोडं आपण इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे. एक टॅक्सेशन डिपार्टमेंटमधला माणूस म्हणून मी हे सांगेन की जसं अथाडेंनी सांगितलं की स्वप्न मोठी बघा. डॉक्टर बागवे नेहमी सांगतात की तुमचा एक ब्रँड तयार झाला पाहिजे. हे जर सगळं करायचं असेल तर माझ्या संपर्कात फार थोडे मराठी व्यापारी आले, पण ते मागे का पडले? कारण टॅक्सेशनचे जे कम्प्लायन्सेस आहे, मग ते इनडायरेक्ट टॅक्सेस असो किंवा डायरेक्ट टॅक्सेस असो, याच्यामध्ये आपली माणसं फार निष्काळजीपणा दाखवतात. मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला कम्प्लायन्सेस करणं, टॅक्सेशनचं ज्ञान असणं, भले तुम्ही उद्योजक असाल, तुम्ही काय त्या पूर्ण तुम्हाला ॲक्ट, GST ॲक्ट काय किंवा इन्कम टॅक्स ॲक्ट काय तो तुम्हाला अभ्यास करायचा नाही आहे, पण तुमच्या व्यवसायाशी संबंधित ज्या ज्या गोष्टी टॅक्सेशनच्या आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास असणं हे अत्यावश्यक आहे. मला वाटतं पर्यटन क्षेत्रात त्या जेवढे आहेत त्यांना पण तुमच्याशी रिलेटेड GSTच्या प्रोव्हिजन काय कदाचित माहिती नसतील, पण त्या माहिती करून घेणं आवश्यक आहे, कारण आपल्याला मोठं व्हायचं आहे. हे जे काय केलं आज, यांनी 50 बोटी असतील त्या 50च्या त्याच्या 500 झाल्या पाहिजेत. आणि ते जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला नुसतं ह्या अर्थसंख्येचा पुरस्कार मिळून चालणार नाही आहे, तर तुमचं विजन खूप मोठं असलं पाहिजे. आणि त्यासाठी मी कौतुक करीन डॉक्टर बागवेंचं. म्हणजे हा माणूस खरोखर अफलातून आहे. एकतर अर्थशास्त्रासारख्या एका वृक्ष विषयामध्ये काम करतो आणि तरी पण तो लेखक आणि कवी आहे. आणि रचना मॅडमकडे आणि यांच्याकडे एवढे नवीन नवीन कल्पना असतात की खरंखर कौतुक वाटतं आणि कधी कधी न्यूनगंड पण वाटतो
की ही माणसं एवढी करतात आणि आपण काय करतोय. असो, माझी फक्त हे जे पर्यटक क्षेत्रातले जे उद्योजक आहेत त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्हाला जे काय अनुभव आलेले आहेत बागवे यांच्या माध्यमातून हे तुम्ही अजून लोकांपर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना तुमच्या अनुभवाचा, मग ते पर्यटन क्षेत्रातले असो किंवा नसो, कारण शेवटी एक उद्योग म्हटला की त्यातले बेसिक्स हे सेमच असतात, क्षेत्र कुठलंही असो, तर त्याचा लाभ मिळावा. मी डॉक्टर बागवे, रचना मॅडम यांचे आभार मानतो. विचारा ना. चैतन्य सर, आपण खूप छान सांगतात GST बद्दल, पण आम्हा पर्यटकांना एक सगळ्यात एक कॉमन प्रश्न असा येतो की जेव्हा लोक पर्यटकांकडे बुक करायला येतात तर GST द्यायचं टाळतात. त्यांचं म्हणणं 1 लाखाचं पॅकेज लगेच 5,000 तुम्ही जास्त घेणार. कारण आम्ही सांगतो आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, आपण भरला पाहिजे, ते आवश्यक आहे, ड्युटी आहे, सगळं सांगतो, पण त्यांना पटत नाही. त्यासाठी कधीतरी मध्यांतर काढावं लागतं. कॅश हा का उपाय नाही, पण अशा वेळेला आम्ही कुठली भूमिका घ्यावी याबद्दल जरा मार्गदर्शन. नाही, हा तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे, पण दुर्दैवाने एकंदरीत माणसाची मानसिकताच तशी असते की त्याला कुठलाही टॅक्स द्यायचा नसतो. आणि हे फक्त भारतात आहे असं नव्हे, जगामध्ये सगळीकडे आहे. तर त्यामुळे ह्याला काय मी उपाय सांगू शकेन दुर्दैवाने असं मला वाटत नाही, कारण ती जी आहे ती लोकांची मानसिकता बदलली पाहिजे की जसं तुम्ही म्हणालात की एखादा टॅक्स देणं, कर देणं हे आपलं कर्तव्य असतं. जसा इन्कम टॅक्स तुम्हाला भरावाच लागतो आहे, हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, तो तुम्हाला भरावाच लागणार आहे. आता हळू पण GSTच्या बाबतीत पण तुम्हाला सांगतो की पूर्वी जो कल होता, GST किंवा पूर्वी वॅट होता, सेल्स टॅक्स होता, तर तो बुडवण्याकडे जो लोकांचा कल होता तो आता बऱ्याच प्रमाणात कमी व्हायला लागलेला आहे. त्यामुळे कधीतरी चित्र बदलेल असे आपण आशा करू. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्यावर मी पण त्याच्यावर विचार करून खरोखर काय आपल्याला त्याच्यावर सोल्युशन काढता येईल का हे आपण बघू. अमित बागवे सरांना विनंती करतो की त्यांनी चैतन्य सरांचा सन्मान करायचा. आपण जे मराठी उद्योजक आहात तुम्ही सगळे, मला एक तुम्हाला सांगायचं आहे की भारतामध्ये कुठल्या राज्यातला माणूस जास्त यशस्वी आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये? नाही. महाराष्ट्रीयन कुठला? महाराष्ट्रीयन सगळ्यात मागे आहे. पंजाबी, प्रत्येक क्षेत्रामध्ये पंजाबी माणूस आहे. त्यामुळे माझी प्रत्येक व्यावसायिकाला विनंती आहे की एक पंजाबी मित्र निश्चित करावा, कारण त्यांचं जे यशाचं रहस्य आहे ना ते पण त्यांच्या मानसिकतेतच आहे. कारण माझे निम्मे मित्र हे पंजाबीच आहेत, कारण मी ते ओळखलं, म्हटलं हा पंजाबी माणूस, तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, तुम्ही पंजाबी म्हणजे सरदारच नसतो, पंजाबमधला पंजाबी, तुम्ही चित्रपट क्षेत्र घ्या, कुठलंही व्यवसायामध्ये घ्या, तुम्ही क्रीडा क्षेत्रात घ्या, कुठल्याही क्षेत्रात गेला तरी तिकडे पंजाबी माणूस असतो. तर आपण जी कंपनी ठेवतो ती पण फार महत्त्वाची असते. त्यामुळे मराठी व्यावसायिकांनी अशी कंपनी ठेवणं पण खूप गरजेचं आहे. धन्यवाद.